बापू नामाचा मिळता आधार, राहत नाही कोणीही निराधार. बापूची गवाई आहे साक्षात, बापू करतात प्रेम निरपेक्षित. बापूला माझ्या प्रेमाची तहान, बापू समोर नाही कोणी मोठे व लहान. हरिओम. हा अनुभव मला व्हॉट्सअपवर आला आहे, मी तो तुम्हाला सांगणार आहे. ते असं म्हणतात की साखरपुड्याच्या तोंडावर असताना मी पडलो आणि माझा पाय कापावा लागणार होता, पण बापू कृपेने हे संकट कसं टळलं. हा अनुभव हरिसिंह महाजन त्यांचा आहे. आता ते काय बोलतात आपण ऐकू त्यांचा अनुभव. हरिओम. मी हरिसिंह महाजन. बापूंकडे आल्यापासून भरपूर अनुभवांची शृंखला म्हणता येईल असे अनुभव माझ्या आयुष्यात आलेले आहेत. त्यातलाच एक अनुभव मला तुमच्याबरोबर शेअर करावासा वाटतो. वयाच्या 21व्या व 22व्या वर्षी मी बापूंकडे यायला लागलो. तेव्हा माझ्या घरची परिस्थिती काही फार चांगली नव्हती. माझे वडील माझ्या वयाच्या 17व्या वर्षी वारले होते. मी मोठा भाऊ असल्यामुळे घरची जबाबदारी माझ्यावर होती. त्या सगळ्यात मी हिंमतीने पुढे जात होतो. घरच्यांची सोबत मला होती, पण खूप प्रयास करून सुद्धा यश येत नव्हते. असं करता करता 22व्या वर्षी बापूंकडे आलो. बापूंची प्रवचने अटेंड करायला लागलो. बापूंना पाहिल्यावर असं वाटलं की हे जे कारण आहेत ते आपलेच आहेत, यांच्याशिवाय आपण कोणीही नाही. त्याच हास्यातून एक सामर्थ्य मिळायला लागलं. हळूहळू समजायला लागलं की बापू आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमधून मार्गदर्शन करत आहेत, सामर्थ्य देत आहेत. मग सेवा करायला लागलो. जसं जमेल तसं क्लिनिकला जाऊन दादांना भेटायला लागलो. मनाला आनंद मिळायला लागला, शांती मिळाली. जेव्हा बापूंकडे यायचो तेव्हा बाकीच्या गोष्टी दुर्लक्षित व्हायला आणि मन त्यात रमायला. पण घरची परिस्थिती अशी होती की बापूंकडे येणार मी एकटाच होतो. आजही माझ्या संपूर्ण कुटुंबात मी एकटाच येतो. घरची परिस्थिती बदलत नव्हती. त्यामुळे माझ्या मावशीच्या मिस्टरांनी एक दिवस घरी सांगितले, आपण एखाद्या ज्योतिषाला विचारू, त्याच्याकडून माहिती घेऊ, तो सगळं सांगेल त्याप्रमाणे करूया. त्यावेळी मी 22 वर्षाचा होतो. माझी भावंडे अजूनही लहान होती. मार्गदर्शन कुठून मिळत नव्हते. मात्र मी बापूंच्या प्रवचनात नेहमी जायचो. तिथे ऐकलं होतं की ज्योतिषविद्या ही एक विद्या आहे, पण त्याही पुढे परमेश्वर आहे. प्रारब्धाचा भोग कितीही असला तरी शेवटी हरिकृपेनंच त्याचा नाश होऊ शकतो. ही गोष्ट मनात घट्ट बसली होती. त्यामुळे मला ज्योतिषांकडे जाण्याचा विरोध होता. मला वाटलं प्रयत्न करत राहिले तर बापू जे सांगतील त्याचप्रमाणे चालायचं. असं करतात असताना घरात थोडे वाद व्हायला लागले. मग मी क्लिनिकला जाऊन सुचित दादांना भेटलो. त्यांना सगळं सांगितलं. दादा म्हणाले, बघ, आपल्याला बापूंनी बॅलन्स शिकवला आहे. घरीही सांभाळायचं आहे आणि विरोधांनाही पुढे जायचं आहे. तू त्यांच्याबरोबर जा, ज्योतिष काय सांगतो ते ऐक, विरोध करू नकोस. दादांचे शब्द मला मान्य होते. त्यामुळे मी घरी आलो. माझ्या मावशीचे मिस्टर म्हणाले की एका ठिकाणी नाडी ग्रंथालयाच्या माध्यमातून ज्योतिषी बघितली जाते. तिथे गेलो. मला एका खोलीत एकट्यालाच बसवले होते. काली मातेची मोठी मूर्ती होती. समोर एक माणूस बसला होता. त्याने इंग्रजीमध्ये बोलायला सुरुवात केली. माझं नाव विचारलं, जन्मतारीख विचारली. त्यानंतर त्याने दुसऱ्या एका व्यक्तीचे काहीही आणायला सांगितले. तो माणूस तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेले एक मोठं बंडल घेऊन आला. मी मनातल्या मनात बापूंचं नामस्मरण करत होतो. दादांचे शब्द आठवत होतो. त्यांनी वाचून सुरू केलं. माझं नाव सांगितलं, माझ्या वडिलांचे नाव सांगितलं, आईचे नाव सांगितलं, मला किती भावंड आहेत ते सांगितलं, त्यांच्या नावात सकट सांगितलं. वयाच्या 22व्या वर्षापासून माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना जशा तशा सांगायला सुरुवात केली. मी अक्षरशः अवाक झालो. मला वाटले हा माणूस जणू माझ्याबरोबर राहिला आहे. त्याला हे सगळं कसं माहीत. हळूहळू मला त्यांचं सांगणं खरं वाटायला लागलं. त्याने माझं पूर्ण भूतकाळ सांगितलं आणि मग भविष्यात सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, वयाच्या 27व्या किंवा 28व्या वर्षी तुला गंडांतर आहे, म्हणजेच मृत्यूयोग आहे. जर तुझ्याकडे सद्गुरुत्व असेल तरच तू ह्यातून वाचू शकतोस. पण जरी वाचलास तरी तुझा पाय, हात किंवा शरीराचा एखादा महत्त्वाचा भाग जाईल. तू अपंग होशील, हे मात्र निश्चित आहे.
तो पुढे म्हणाला, यानंतर तुझं लग्न होईल, आयुष्यात व्यवस्थित चालेल, पण अपंगत्व घेऊनच तुला आयुष्यभर जगावं लागेल. हे ऐकून मी शांतपणे बसलो होतो. दादांचे शब्द आठवत होतो. त्यांनी माझ्या काकांना आत बोलावलं आणि सांगितलं, जर याला संकटातून वाचायचं असेल तर अमुक पूजा व तमुक पूजा करावी लागेल. माझ्या काकांनी सांगितलं, हरकत नाही, याची परिस्थिती नसेल तरी मी मदत करेन. पण मी मात्र स्पष्ट नकार दिला. म्हटलं, मला काही करायचे नाही. तुम्ही मला जे सांगेल ते मी ऐकेल, पण मला माझ्या सद्गुरूंवर विश्वास आहे. मी कोणतीही पूजा करणार नाही. असं म्हणून मी घरी परतलो. घरी आल्यानंतर आईने प्रेमाने समजावलं, प्रयत्न केला. ती म्हणाली, आपण हे करू ते करू, पण मी काही केलं नाही. फक्त क्लिनिकला जाऊन दादांना सगळा प्रकार सांगितला. दादा हसले आणि म्हणाले, अरे बापू आहेत ना, तू कशाला काळजी करतोस? मी म्हटलं, दादा मी काळजी करत नाही, पण आई काळजी करते. दादा पुन्हा हसले. खरं सांगायचं तर वरून कितीही हसत असलो ना तरी मनाच्या एका कोपऱ्यात ती गोष्ट कायम होती. कारण त्या माणसाने माझा भूतकाळ इतका अचूक सांगितला होता की त्याने भविष्यही मनात खोलवर बसवलं होतं. असं करता करता वर्ष निघून गेले. मी 27-28 वर्षाचा झालो. माझं लग्न ठरलं होतं. मी सेवेत सक्रिय होतो. त्या काळात पहिल्यांदाच पौर्णिमेला नेस्को गोरेगाव येथे आयोजित करण्यात आली होती. गुरुपौर्णिमेच्या वेळी भक्तीच्या सेवेत होतो. तयारी जोरात सुरू होती. गुरुपौर्णिमेचा दिवस उजाडला. बापू येण्याची वेळ झाली होती. मी सेवेत व्यस्त झालो होतो. अचानक कळलं की बापूंची गाडी जवळ आली आहे. त्या रस्त्याने बापूंची गाडी येणार होती. त्या मार्गात काही वाहने उभी होती. मला सांगण्यात आलं, त्या गाड्या बाजूला काढून बापूंच्या गाड्या अडथळा होता कामा नये. मग मी लगेच कामाला लागलो. गाड्या हलवायचं माझ्या लक्ष गेलं नाही की तिथे एक पाण्याचा पाईप जमिनीवर जात होता. त्या पाईपच्या बाजूला विटा लावलेल्या होत्या. गडबडीत माझा उजवा पाय त्या पाईपच्या खाली गेला. त्या क्षणी एक मोठी गाडी त्या पाईपावरून गेली आणि माझा उजवा पाय तिच्या खाली अडकला. क्षणातच मी हवेत उडालो. जणू विटीदांडूमधील वीट उडते तसा मी उडालो आणि गोलांटी खात डोक्यावर आपटलो. डोक्यावर आपटल्यानंतर मला काहीच कळेनासं झालं. फक्त एक क्षण आठवतं. जमिनीवर आपटताना मला त्या ज्योतिषांचे सांगितलेली गोष्ट आठवली, तुला अपंगत्व येईल. त्या क्षणी माझ्या मनात आलं, आता आपलं संपलं. आणि त्या क्षणी मनात आपोआपच एकच शब्द आला, बापू. त्यानंतर मला काहीच आठवत नाही. काही मिनिटांनी कानावर आवाज यायला लागले, अरे पडलाय, उचला त्याला, बाजूला घ्या. हे असे आवाज ऐकू येत होते. डोळ्यासमोर पूर्ण अंधार होता. अंगभर वेदना होत्या. त्याशिवाय उजव्या पायाचा प्रचंड ठणका लागला. लोकांनी मला बाजूला नेलं, बसवलं. डॉक्टर आले. त्यांनी तपासलं आणि पाणी दिलं. हळूहळू दिसायला लागलं, पण शरीर वेदना होत्या. डॉक्टरांनी मला सांगितलं, तू लगेचच घरी जा, स्वतःची काळजी घ्या आणि ताबडतोब डॉक्टरांकडे जा. माझा उजवा पाय खूप सुजला होता. पण माझ्या मनात एक विचार होता, आज गुरुपौर्णिमा आहे, सेवा मिळाली आहे, ही सेवा सोडून कसं जायचं? मी स्वतःला समजवलं, उद्या डॉक्टरांकडे जाऊ. आणि वेदना सहन करत मी पुन्हा सेवेत उभा राहिलो. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात पुढे बापूंची उपासना सुरू झाली आणि मध्ये साधारण 45 ते 50 मिनिटाचा ब्रेक मिळाला. त्यावेळेस मी थोडा आराम केला. मनात बापूंची प्रार्थना केली, बापू ही सेवा माझ्याकडून काढून घेऊ नका, मला सेवा करू द्या. आणि आश्चर्य म्हणजे दिवसभर सेवा करत असताना वेदना कुठे गायब झाल्या तेच कळलं नाही. रात्री घरी आलो, पण रात्री मात्र अंगभर वेदना सुरू झाल्या. उजवा पाय खूप सुजला. माझ्या उजव्या पायाला आधीपासून व्हेरिकोन्स वेन्सचा त्रास होता. गुडघ्याखालची एक शीर खराब झाली होती. त्यामुळे अशुद्ध रक्त व्यवस्थितपणे परत जात नव्हते. दादांनी ह्या आधी सांगितले होते, काळजी करू नकोस, योग्य वेळी यावर उपचार करू. पण आता नेमकं त्याच पायाला जोरदार मार लागला होता. मी वाट पाहत राहिलो. दुखणं आपोआप कमी होईल असं वाटलं. लेप लावला. 2-3 दिवस घरी पडून राहिलो. आई म्हणाली, अरे तुझा साखरपुडा जवळ आला, तुलाच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, असा कसा पडून राहशील? माझी होणारी पत्नी म्हणाली, चल आपण दादांकडे जाऊ. मग मी क्लिनिकला गेलो. दादांनी मला पाहताच हसून विचारलं, काय रे, गुरुपौर्णिमेला खूप नाचलास वाटतं.
मी हसलो. मग त्यांना पाय दाखवला. दादा गंभीर झाले आणि म्हणाले, तू इथे कशाला आलायस? लगेच डॉक्टर जयेशाकडे जा, ॲडमिट हो. मी म्हटलं, दादा साधं दुखणं आहे. ते म्हणाले, मी सांगतो तेच कर. दादांचा आदेश होता, त्यामुळे मी लगेच डॉक्टर जयेशा यांच्याकडे गेलो. डॉक्टरांनी तपासणी केली. तपासणी झाल्यावर ते म्हणाले, तुझ्या उजव्या पायाला आधीपासून वेरिकोज वेन्सचा आहे. त्या एवढ्या मोठा मार बसला आहे. आतून संसर्ग झाला आहे आणि विष शरीरात पसरायला लागला आहे. तुला परिस्थितीची गंभीरता कळत नाही. मी शांतपणे ऐकत होतो. थोड्याच वेळाने त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले, तुझा पाय कापावा लागेल. क्षणभर माझ्या डोळ्यासमोर त्या ज्योतिषाचा चेहरा आला. त्याने सांगितलं वाक्य आठवलं, तुझा हात, पाय किंवा शरीराचा एखादा महत्त्वाचा भाग जाईल. मी काही बोललो नाही. मी डॉक्टरांना फक्त एवढंच सांगितलं, मी इथे सुचित दादांच्या सांगण्यावरून आलो आहे. तुम्हाला जी ट्रीटमेंट करायची आहे ती करा. बाकी निर्णय दादा घेतील. मनात मात्र मी स्वतःची तयारी करायला लागलो होतो. मला वाटलं होतं सद्गुरुत्वामुळे कदाचित जीव वाचेल, पण पाय जाणार हे असलं तरी हे स्वीकारच. डॉक्टरांनी ऑपरेशनची तारीख ठरवली. ऑपरेशनच्या दिवशी मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आलं. डॉक्टरांनी विचारलं, तुला फक्त पायाला भूल द्यायची की पूर्ण शरीराला? मी हसत म्हणालो, पूर्ण भूल द्या, मला काही पाहायचं नाही. त्यानंतर मला भूल देण्यात आली आणि मी बेशुद्ध झालो. ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी एकटाच रूममध्ये होतो. सर्वप्रथम माझ्या मनात एकच विचार आला होता, माझा पाय आहे की नाही. भुलीमुळे दोन्ही पायाची जाणीव होत नव्हती. मी घाबरलो. मनात आलं, पाय गेला बहुतेक. तेवढ्यात डॉक्टर जयेश आत आले. त्यांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य आणि आनंद दोन्ही होते. ते म्हणाले, तुला काय सांगू, मिरॅकल झालं. डॉक्टर जयेश आत आले आणि म्हणाले, तुला काय सांगू, मिरॅकल झालं. मी विचारलं, काय झालं? ते म्हणाले, अरे ऑपरेशन सुरू करण्यापूर्वीच आम्ही सुचित दादांना फोन केला होता. आम्ही त्यांना सांगितले की परिस्थिती गंभीर आहे आणि कदाचित गुडघ्याखालून पाय कापावा लागू शकतो. डॉक्टर पुढे म्हणाले, दादांनी आम्हाला एकच सूचना दिली की त्यांनी सांगितलं त्याच्या घोट्याजवळचा साधारण 2 रुपयाच्या नाण्या एवढं एक छिद्र करा आणि त्यातून जो पू व विषारी द्रव आहे तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. जर त्याने उपयोग झाला नाही तर पुढे पाहू. त्या सूचनेनुसार डॉक्टरांनी प्रतिक्रिया सुरू केली. डॉक्टर सांगत होते, साधारणपणे शरीर संसर्ग पसरला की पू वेगवेगळ्या ठिकाणी अडकून राहतो. तो अशा प्रकारे एकाच जागी जमा होत नाही. पण तुझ्या बाबतीत जे घडलं ते आम्ही आमच्या वैद्यकीय आयुष्यात क्वचित पाहिलं आहे. ते पुढे म्हणाले, ज्या क्षणी आम्ही छोटासा मार्ग तयार केला त्या क्षणापासून शरीरातील विषाचा पू जणू एखाद्या प्रवाहासारखा त्या दिशेने यायला लागला. हळूहळू संपूर्ण पू त्या एका जागेतून बाहेर पडू लागला. डॉक्टर स्वतः आश्चर्यचकित झाले होते. ते म्हणाले, असं सहजता होत नाही, पण तुझ्या शरीरात साचलेला जवळजवळ सगळा पू बाहेर निघाला आणि त्यामुळे पाय कापायची गरज उरली नाही. मी शांतपणे ऐकत होतो. माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण काही दिवसापूर्वी मी स्वतःलाच मानसिकदृष्टी तयार केलं होतं की कदाचित पाय जाणार. पण सद्गुरूच्या कृपेने तसं काही झालं नव्हतं. माझा पाय वाचला होता. मी मनोमन बापू, आई, दादा, नंदाई नमस्कार केला. ऑपरेशननंतर काही दिवसांनी मी घरी आलो. पाय वाचला होता पण जखम अजून होती. मी पुन्हा दादांकडे गेलो. दादांनी जखम पाहिली आणि अगदी सहज म्हणाले, काही रे, रोज ड्रेसिंग करत जा, हळूहळू बरं होईल. मी त्यांचं ऐकलं. सुरुवातीला काही दिवस हॉस्पिटलमध्ये जाऊन ड्रेसिंग केले. नंतर घरीच ड्रेसिंग करू लागलो. 15 दिवस गेले, 20 दिवस गेले, पण जखम भरत नव्हती. आईची काळजी वाढायला लागली. कारण साखरपुडा जवळ आला होता. आई म्हणाली, अरे साखरपुडा जवळ आलाय, तू नीट चालू शकत नाहीस, पॅन्ट घालणं अवघड होऊन जाईल, जखम दिसतील, असं कसं चालेल. मी मात्र तिला एकच सांगितलं, दादाने सांगितलंय ना, ड्रेसिंग करत राहा. मग आईचं मन, शेवटीला आईचं मन. शेवटी ती म्हणाली, चल अजून एका डॉक्टरला दाखवूया. मला दादांचे शब्द आठवत होते, बॅलेन्स ठेवायचं. म्हणून मी होकार दिला. आम्ही एका प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जनकडे गेलो. त्यांनी एक एक्सरा, स्कॅन अशा अनेक तपासण्या केल्या. सगळे रिपोर्ट नीट पाहिल्या
पाहिल्यानंतर ते म्हणाले, ही जखम नैसर्गिकरित्या भरणं जवळजवळ अशक्य आहे. आम्ही विचारलं का? तेव्हा ते का असं? तेव्हा ते म्हणाले, याला आधीपासून एक व्हेरिकोज वेन्स आहे, त्यामुळे पायाला रक्तपुरवठा व्यवस्थितपणे होत नाही. त्यात एवढी मोठी जखम आहे, ती स्वतःहून भरण्याची शक्यता खूप कमी आहे. नंतर त्यांनी सांगितलं, यासाठी स्किन ग्राफ्टिंग करावी लागेल, म्हणजे शरीराच्या दुसऱ्या भागातून त्वचा घेऊन तिथे लावावी लागेल. खर्च सांगितला तर 1,75,000 रुपये. आमची परिस्थिती फार चांगली नव्हती, पण आई म्हणाली, काही करू, पण उपचार करू. मी मात्र एकच उत्तर दिलं, दादांना विचारल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही. त्या डॉक्टरांकडून बाहेर पडल्यानंतर मी माझ्या काकांशी बोललो. ते स्वतः डॉक्टर आहेत. त्यांनीही रिपोर्ट पाहिले आणि सांगितलं, डॉक्टरांनी जे सांगितले ते वैद्यकीय दृष्टिकोन बरोबर आहे. व्हेरिकोज वेल्स झाल्यामुळे ही जखम सहज भरणं कठीण आहे. आता आईची चिंता आणखीन वाढली. परत मी ठाम होतो. मी म्हणालो, एकदा दादांना भेटू दे, जे ते सांगतील ते करू. आई क्लिनिकमध्ये याची फारशी सवय नव्हती. तिचा तसा विश्वासही नव्हता, पण त्यावेळी मी खूप आग्रह केला. शेवटी आम्ही सगळे रिपोर्ट घेऊन क्लिनिकमध्ये गेलो. आई पहिल्यांदाच क्लिनिकमध्ये आली होती. दादांनी प्रेमाने तिला बसवलं. आईला विचारलं, काय झालं? सगळं नीट सांगा. आईने संपूर्ण घटना सांगितली. अपघात, ऑपरेशन, जखम न भरणे, डॉक्टरांनी सांगितलेले स्किन ग्राफ्टिंग आणि खर्च सगळं. ती म्हणाली, याचा साखरपुडा जवळ आलाय, पण जखम काही भरत नाही म्हणून काळजी वाटते. दादा शांतपणे ऐकत होते. विशेष म्हणजे त्यांनी रिपोर्ट हातात घेतलेच नाहीत, एकदाही पाहिलं नाही. ते फक्त विचारतात, साखरपुडा कधी आहे? आम्ही सांगितलं, साधारण 1.25 महिना बाकी आहे. दादा अगदी सहजपणे म्हणाले, 1 महिन्यात जखम पूर्ण भरेल. बस इतकंच. ना मोठं स्पष्टीकरण, नाही चर्चा. दादांनी फक्त एवढंच सांगितलं, सकाळ संध्याकाळ ड्रेसिंग करत राहा. आई अजून काही बोलणार होती, पण दादाचा स्वभाव माहीत होता. मी आईला म्हणालो, चल बाहेर जाऊया, दादांनी सांगितलंय ना, आता आपण तेच करू. आम्ही घरी आलो. त्या दिवसापासून रोज सकाळ संध्याकाळ ड्रेसिंग सुरू होती. आता माझ्या मनात भीती नव्हती, कारण मी एक अनुभव आधीच पाहिला होता. जिथे पायाला कापावं लागेल असं डॉक्टर म्हणत होते, तोच वाचला होता. म्हणून मी शांत होतो. दिवस जात होते. 1 दिवस, 2 दिवस, 10 दिवस, 20 दिवस. जवळ जखम हळूहळू भरायला लागली. आई रोज बघायची. तिलाही बदल दिसू लागला. आणि मग दादांनी सांगितल्याप्रमाणे त्या दिवसांची गणना करता करता नेमका 30वा दिवस उजळला. त्या दिवशी माझी जखम पाहिली आणि आम्ही अक्षरशः स्तब्ध झालो होतो, कारण जखम पूर्ण भरली होती, पूर्णपणे. थोडंसुद्धा उघडी राहिली नव्हती. ज्या जखमेबद्दल डॉक्टर म्हणाले होते ही नैसर्गिकरित्या भरणं जवळजवळ अशक्य आहे, ती जखम 30व्या दिवशी पूर्णपणे भरली होती. आम्हाला ना कुठल्या स्किन ग्राफ्टिंगची गरज पडली, ऑपरेशनची गरज पडली नाही. 1,75,000 रुपयाचा खर्च झाला नाही. फक्त एक छोटासा व्रण उरला होता. बाकी सर्व व्यवस्थित झालं होतं. साखरपुडाही व्यवस्थित झाला. नंतर लग्नही झालं. आज त्या घटनेला 10-11 वर्षाहून जास्त काळ झाला आहे. मला त्या जखमेचा कोणताही त्रास होत नाही. पाय व्यवस्थित आहे. मी माझं आयुष्य व्यवस्थित जगत आहे. त्या घटनेनंतर माझ्या आयुष्यात असंख्य अनुभव आले, आजही येत आहेत. त्या प्रत्येक अनुभवातून एक गोष्ट जाणवते, आपण काहीही नाही, सगळं आहे काही ते सद्गुरुत्व घडत असतं. माझ्या आईलाही त्या घटनेनंतर खूप मोठा अनुभव आला. तिने बापूंची पूजा करायला सुरुवात केली. ती नियमित येत नाही हा वेगळा भाग, पण त्या घटनेने तिच्या मनात श्रद्धा निर्माण झाली. माझ्यासाठी हा अनुभव अशक्य आणि अंतर्क्य होता. माझ्या जीवनात प्रत्येक घडलेला होता. म्हणून आजही जेव्हा मी त्या दिवसाची आठवण काढतो तेव्हा मन भरून येते. शेवटी मला फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं, माझे बापू, माई, नंदा मार्ग दाखविता आणि सुचित दादा, त्या मार्गावर चालण्याचं बळ दे बापू. हरिओम श्रीराम अंबज्ञ.